नमस्कार मंडळी, आज आपण गावाकडच्या पद्धतीने छान अशी काळी उडदाची डाळ करणार आहोत. गावाकडे ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने आपण छान असं हिरव्या मसाल्यामध्ये किंवा हिरव्या ठेशामध्ये अशी ही भाजी करणार आहोत. बनवायला अतिशय सोपी आहे, चविष्टही आहे आणि त्याचबरोबर खूप सुंदर अशी गावाकडची चव जी आहे ती इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर इथे बघा, मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली. ही उडदाची डाळ जी आहे ती सालीसकट घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी पांढरी उडदाची डाळ, काळी उडदाची डाळ इथे वापरत असतात. पण गावाकडे बघा, याच काळ्या उडदाची डाळीची भाजी जी आहे किंवा आमटी आहे ती खूप छान लागते. तर आज मी तुम्हाला अगदी गावाकडच्या पद्धतीने ही उडदाची डाळ इथे करून दाखवणार आहे. त्यासाठी लाईव्ह जो आहे तो संपूर्ण बघा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सपोर्ट, सबस्क्राईबर करायला विसरू नका. इथे आपण उडदाची डाळ जी आहे ती शिजवून घेतलेली आहे. छान आता कुकरला 2-3 शिट्ट्या झाल्या की मस्तपैकी आपली डाळ जी आहे इथे शिजलेली आहे. तर बघा, डाळ शिजवताना मी याच्यामध्ये 2 टमॅटो घातलेत. त्याचबरोबर थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे. म्हणजे मस्तपैकी डाळ जी आहे ती छान अशी सॉफ्ट शिजून तयार झालेली आहे. तर इथे टमॅटो, थोडीशी हळद आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून ही डाळ आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर आता हिला आपण थोडीशी घोटून घेऊ. इथे बघू शकता तुम्ही, आपण ही जी डाळ आहे ती छान अशी घोटून घेतलेली आहे आणि मस्तपैकी छान अशी ती मॅच झालेली आहे. तर चला आता आपण याला लगेच फोडणी देऊ आणि छान गावाकडची उडदाची डाळ करतोय. नक्कीच तुम्हाला सुद्धा बघायला आवडेल, कारण खूप सुंदर अशी रेसिपी आहे आणि तितकीच ती चविष्ट आहे, गावाकडच्या पद्धतीची आहे. तर गावाकडे बघा, अगदी याच पद्धतीने ही जी उडदाची डाळ आहे ती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि खूप आवडीने खाल्ल्या जाते. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला आता 1.5 पळी तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यानंतर याच्यामध्ये आपण अगदी साधे आणि सोपे मसाले घालत आहोत. तर इथे बघा, आता तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे. जे आहे ते छान असं मस्तपैकी तडतडलेलं आहे. आता इथे आपण थोडीशी हिंगाची फोडणी देणार आहोत. मस्तपैकी थोडासा हिंग जो आहे तो याच्यात घातलाय. त्याचबरोबर आपण इथे बघा, हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे तो याच्यात घालतोय, कारण गावाकडे छान असं हिरवी मिरची वापरूनच ही उडदाची डाळ तयार करतात. आता इथे बघा, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर असं हे प्रमाण घेऊन मी मिक्सरमध्ये छान अशी बारीक पेस्ट केलेली आहे. आता याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. तिखट जे आहे ते आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ही मिरची छान अशी फ्राय होतीये. त्यामध्येच आपल्याला 1 चमचा धने पावडर टाकायचा आहे. त्यानंतर आपला कुठलाही घरगुती कांदा लसूण मसाला असेल किंवा काळा मसाला असेल तो फक्त अर्धा चमचा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मस्तपैकी आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघा, तुमच्याकडे कोणताही घरगुती कांदा लसूण मसाला असेल किंवा मार्केटमधला असेल तर तो इथे तुम्ही घालू शकता. फक्त थोडीशी चव वाढवण्यासाठी घालतोय, नाही घातली तरी चालतं. तर बघा, आता ही मिरची छान अशी मस्तपैकी फ्राय झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण हे घोटून घेतलेली आपली उडदाची डाळ आहे ती याच्यात घालतोय. तर बघा, अशा पद्धतीने छान अशी घोटून घेतलेली उडदाची डाळ. तर उडदाची डाळ करताना कधीही टमॅटो जे आहे ते थोडेसे जास्त घाला, म्हणजे छान अशी आंबट चव येते आणि खाताना खूप छान लागते. तर ही उडदाची डाळ बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागते. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस जर तुम्हाला ही भाजी करायची असेल तर अगदी साधा भातासोबत सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. तर आता इथे आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तुमच्याकडे किती व्यक्ती खातील त्यानुसार तुम्हाला ही भाजी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे. आता आमच्याकडे बघा, 3 ते 4 व्यक्ती आरामात खातील अशी ही भाजी आम्ही करत असतो. तर जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रमाणामध्ये तुम्ही ही उडदाची डाळ जी आहे ती इथे करू शकता. आणि याचा कलरसुद्धा बघा किती छान असा झालेला आहे. मस्तपैकी याला आता उकळी आणायची आणि गरमागरम भाकरीसोबत छान अशी ही उडदाची डाळ
इथे तुम्ही आपल्या घरच्यांना देऊ शकता. अगदी गावाकडची पद्धत आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही जी भाजी आहे खूप आवडीने करून खातात आणि खूप टेस्टी लागते. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आता भाजी छान अशी उकळलेली आहे आणि मस्तपैकी आता भाकरीसोबत पोळीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशा साध्या आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी इथे आपण रोज गावाकडच्या रेसिपी ज्या आहेत अगदी तशाच करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्तपैकी गावाकडच्या चवीच्या रेसिपी बघायला मिळतील. तर नक्की चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.